सोलापुरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनेक सखल भागात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले। पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे अनेकांना हाल सहन करावे लागले आहेत। मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरांसह काही परिसरात गुडघाभर कंबरेपर्यंत पाणी साचल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। माझं नाव विकी गौतम शिवशरण। मी राहायला इथं मित्रनगर कुमारस्वामीनगर क या भागात राहतो। काल रात्री 2 वाजल्यापासून इथं नाल्याचं पाणी फुटलेलं आहे। या अगोदरही आम्ही काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आयुक्तांना पत्र देऊन आम्ही त्यांना सांगितलं होतं की पावसाच्या अगोदर काय आपण इथं कारवाई आपण काय केलं पाहिजे, जेणेकरून असे ढगफुटी नाही, याच्यापेक्षा मोठा जरी पाऊस आला तरी पाणी न अडता कसं जाईल यासाठी आम्ही त्यांना वेळ मागितला होता। त्यांनी दिला नाही। मग अर्जाच्या स्वरूपाने पण दिलतो आम्ही, त्यांनी त्याची पण दखल घेतली नाही आणि मुळात ते सर्व झालं। रात्री 2 वाजल्यापासून आम्ही फोन करत आहे तरीही कोणी आले नाही आणि आयुक्त साहेबांनी म्हणले की आमची टीम आहे। तर टीममध्ये अजूनही कर्मचारी आता जे वाजले टायमिंग बघू शकता तुम्ही, अजून एकही महानगरपालिकेचा कर्मचारी नाही। आयुक्त साहेब आले, फक्त बघितले, पंचनामा करून आम्ही मदत जाहीर करू, फक्त मदत आम्ही मदतीचे हे नाही केले। काय आम्हाला मदती नको आहे, आम्हाला काही नको आहे, फक्त तुम्ही येऊन आम्हाला आमचे प्रश्न मार्गी लावा, आमचे प्रश्न मार्गी लावा, एवढीच आमची विनंती आहे, एवढीच आमची विनंती आहे, एवढीच आमची विनंती आहे। खरं तर मित्रनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक घरांमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। कशा प्रकारे आपण मागणी केला होता आणि सध्या कशा प्रकारे मित्रनगरमध्ये चित्र आहे? काल पहाटे 3 वाजल्यापासून मित्रनगर कुमारस्वामीनगर इथे राजराजेश्वरी नगर, आदर्श नगर, थोबडे नगर, घरकुल या भागात पूर्णपणे वड्याचं पाणी जे आहे, वडा फुटून जे पाणी आलेलं आहे त्याच्या लोकांच्या घरात पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। लोकांच्या जीवनाशोक वस्तू रस्त्यावर आलेल्या आहेत, लोकांचा जे संसार आहे तो रस्त्यावर आलेला आहे, लोकांचा संसार उघड्यावर पडलेला आहे। या पावसाचं जे नियोजन होतं त्या महानगरपालिकाला करता आलं नाही, अधिकाऱ्यांना करता आलं नाही। कारण ह्या महिन्या अगोदर आम्ही सिद्धार्थ मागासवर्ग भद्र संस्थेच्या वतीने त्यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक मित्रनगरपासून वाहणारा जो नैसर्गिक वडा आहे तो शेळगी या भागात जाऊन तिथं जात असताना तिथल्या अधिकाऱ्याने अधिकृत बांधकाम करून तो पूर्णपणे नाला बंद केलेला आहे, बंदिस्त केलेला आहे। तो कुठली परवानगी घेतला नाही, काही नाही। त्या संदर्भात आम्ही हे निवेदन आहे महानगरपालिकेच्या आयुक्ताला दिलं होतं आणि त्यांना निदर्शनास आणून दिलं होतं की 4 वर्षाखाली हे पाणी असं लोकांच्या घरात शिरलं होतं, लोकांचा संसार हा उघड्यावर पडला होता, तरी ह्या काळात तुम्ही ती होऊ नये याची दक्षता घ्यावी म्हणून आम्ही आयुक्ताला निवेदन दिलं असता आयुक्तांनी त्याची काही शाश्वती केली नाही आणि पूर्तता केली नाही। आज आयुक्त महानगरपालिका असेल किंवा तिथले अधिकारी झोपेचं सोंग घेऊन झोपले आणि आज सर्वांच्या इथं कमीत कमी सांगतो तुम्हाला कुमारस्वामीनगर येथील मित्रनगर भागात कमीत कमी 150 ते 200 घरात लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, त्यांचा पूर्णपणे संसार उघड्यावर आलेला आहे। आणि मुळात सांगायचं कारण ही जी वस्ती आहे ते होतकरू कष्टकराची वस्ती आहे, गरिबांची वस्ती आहे। आता इथलेच एखादं उदाहरण देतो तुम्हाला, ह्यांचं लग्न आहे 2 दिवसात आलेलं आहे, या लोकांचं लग्न आलेलं ती साहित्य जमा केलेलं या पाण्यात त्यांचं वाहून गेलेलं आहे आणि घराने पाणी 3-3 ते 4-4 फूट पाणी घराने जमलेलं आहे। तरी या महानगरपालिकेचं मी आमच्या संस्थेच्या वतीने आणि इथल्या नागरिकाच्या वतीने सर्वात ह्यांचा जाहीर निषेध करतो। ह्यांच्या अंगाला काय बोलावं तर काय आता येऊन नंदी सोंग घेत आहे। आम्ही खरं तर पाट्टा 3 पासून त्यांना फोन करत होतो, त्या फोनाची एकही दखल घेतली नाही। तातडीची सेवा असेल किंवा अतिदक्षता विभाग असेल यांना बी फोन केला, कोणी फोन उचलले नाहीत। नंतर येऊन एकमेकाच्या वर ढकलाले, काय कराले, हे अधिकारी नुसतं ढोंग घेत आहे। काय साहेब, हेवा का समजा पैसा आदला 4-5 हजार रुपये होते, मी रात्री काढून ठेवलं, ते गेले। घराची कागदपत्र साहेब सर्व बाद झाली। आम्ही रात्रीच्याला झोपलो, पाट घरात पाणी शिरलं, नाका तोंडात पाणी गेलं, मरता वाचलो बघा। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।